ताई, माणसामध्ये किती फरक असतो ना गं. म्हणजे बघ ना, आपल्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत, पण प्रत्येक माणूस आपल्या स्वार्थासाठी येतो. मला तुझ्या आणि मधुभाऊ व्यतिरिक्त इथं कोणीही आपलंसं वाटत नाही. ती प्रियाताई आली ना की तिची तुमच्यासोबत पुनर्वागणूक पटत नाही मला. कशी वागते तुमच्याशी, इथल्या मुलांशी? तुला राग नाही का ग तिचा? तू का ऐकून घेते सगळं? तू का काही बोलत नाहीस? जेव्हापासून माणसं कळायला लागलीत ना मला, तेव्हापासून तुझ्या मधल्या त्या प्रियताईमध्ये फरक पाहतोय मी. बघा, तुझ्यासारखी माणसं या आश्रमामध्ये खूप कमी आहेत आणि तुझ्यासारख्या माणसाची खूप गरज आहे आश्रमाला. सहा 7 वर्षाचा होतो तेव्हा बाबांनी मला आणि आईला घरातून हाकलून दिलं. तेव्हा मधुभाऊ इथं घेऊन आले आम्हाला. आई आजारीच होती. मधुभाऊने आईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही झाला. आई गेल्यानंतर मधुभाऊने आईची कमतरता कधीच भासू दिली नाही. ताई, खरं सांगू का, तुझ्यामुळे आणि मधुभाऊमुळे ना हे आश्रम वाटतच नाही ग. एक कुटुंब वाटतं, एक असं कुटुंब की ज्याला कधी सोडून जावंसं वाटतच नाही. ताई, मी तुम्हाला सोडून कधी जाणार नाही, पण तुम्ही पण सोडून नाही जाणार ना.